महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. देशभरातील करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली अधिकृत आणि धार्मिक पाऊलखुण आज उमटलीय. सिंहस्थ 2027च्या पार्श्वभूमीवर आज 11 जूनला पंचवटीतील पवित्र रामतीर्थावर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. या सोहळ्याने आगामी कुंभपर्वाच्या धार्मिक तयारीचा विधिवत श्रीगणेशा झाला असून संपूर्ण नाशिक नगरी अध्यात्माच्या रंगात न्हाऊन निघालीय. नाशिकच्या पवित्र गोदावरीच्या तीरावर आज एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा पार पडला. वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि पारंपरिक धार्मिक विधींच्या जयघोषात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक कार्याची अधिकृत नांदी झाली आहे. पंचवटीतील रामतीर्थावर आज ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात झाला. आज दिवसभर गोदावरी तीरावर विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते पवित्र ध्वजस्तंभाचे भूमिपूजन आणि शास्त्रोक्त पूजन करण्यात आले. रामतीर्थावर उभारण्यात येणारा हा ध्वजस्तंभ आगामी कुंभपर्वाचे मुख्य धार्मिक प्रतीक ठरणार असून देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. विवो एवो या सोहळ्याला राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विविध आखाड्यांचे संत महंत आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंहस्थ 2027च्या पूर्वतयारीला या पूजनामुळे खऱ्या अर्थाने भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. देशभरातील साधू संत आणि भाविकांचे लक्ष लागून राहिलेल्या कुंभमेळ्याची प्रशासकीय तयारी सुरू असतानाच आजच्या या सोहळ्याने धार्मिक तयारीलाही मोठी गती मिळाली आहे. आजचा दिवस नाशिक आणि संपूर्ण देशासाठी अत्यंत पवित्र आहे. रामतीर्थावर ध्वजस्तंभाच्या शिलान्यासाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ झालाय. शासन आणि प्रशासन मिळून भाविकांसाठी उत्तम सोयी सुविधा निर्माण करत आहे आणि संतांच्या आशीर्वादाने हा कुंभमेळा ऐतिहासिक ठरणार आहे. आजच्या पवित्र सोहळ्याने नाशिकमध्ये सिंहस्थ पर्वाचा धार्मिक बिगुल वाजलाय. आता वेध लागले आहेत ते 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी रोशन गव्हाणे, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.